चड वेळ घेयनासतनाच आयज कॉन्स्टिट्यूशन इनॅक्ट जाल्लें, आमकां इफेक्टीव जाल्लें 1915. सो आजच्या दिसाक संविधान लागू जाल्लें आनी त्या संविधानान आमकां दिला कितें, वोट. एक वोट मारूंक शकता. तो एक कामगार आसूं, नाजाल्यार तो प्रायम मिनिस्टर आसूं, नाजाल्यार प्रेसिडेंट आसूं, नाजाल्यार कोणूय आसूं, हिंदू आसूं, मुस्लीम आसूं, क्रिस्तांव आसूं, ST आसूं, SC आसूं, तो फक्त एक वोट मारपाक शकता. एका वयर न्हू. आतां जेन्ना एक वोट ह्या इंडियन भारतान दिल्लें आसा, संविधानान दिल्लें आसा, तो वोट जेन्ना मारता आमी त्याच मनशाक पावपाक जाय आनी त्याच पॉलिटिकल पार्टीक पावपाक जाय. आमी गोंयान खुबशे लोकांनी इलेक्शनाच्या नंतर डिस्कशन करपाक लागले. वोट जाल्या उपरांत, रिजल्ट जाल्या उपरांत, अरे बाबा वोट खंय गेले, अरे आमी मारला वोट. एक फॅमिली दुसरी फॅमिली विचारता, आमी मारला वोट मारला तुका आनी वोट खंय गेला काय म्हणून हें डिस्कशन जालें. पूण एक गजाल आसा, ओपनली उलयना. कित्याक ओपनली उलोवपाक त्या आमदाराक कोण निवडून येयला पळय ताका कळपा ना की आमी ताका वोट मारला म्हणून. ताकाच लागून आमी आमचे सप्रेस केले फिलिंग्स, जे आमी पळयले, अक्षरशा पळयले, ते सप्रेस केले. सिटींग MLA शिवोलेचो 9000 वोट्स टू 400 वोट्स पावता. हांव कोणाक म्हणना, पूण फॅक्ट इज जो MLA आसता, जो मिनिस्टर आसता, त्याचे वोट 9000 टू 400 पावता. काही लोकांनी जे हांगासर एक्टिविस्ट बशिल्ले तांचे 140 वोट्स, 150 वोट्स जेंच्यांनी खऱ्यांनी काम केल्लें आसा. सो बेसिकली तुमी अंडरस्टँड करपाक जाय की हें EVM मॅन्युप्युलेशन सिस्टमॅटिकली जाल्लें आसा गोंयान, भारतान जाता. जंय वोटींग कास्टिंग जाता तेज्यांकूय वोट जो आसा पळय तो चड वोट कास्ट जाता पळय, वोट कास्ट वो जे एक्चुअल वोटर आसता भुतान तेज्यांकूय चड जावंक शकना. पूण अश्यो गोश्टी जाल्ल्यो आसात. कश्यो जाला हें एक्सप्लेनेशन दिवपा लागून, कशें जाता एक्सप्लेनेशन पूर्ण भारतान हांगासर मुवमेंट चालू आसा. आनी आज एक्चुअली पळोवपाक गेल्यार गोंयभर न्हू, आमी भारतान, पूर्ण भारतान आमचे सिनियर एडवोकेट्स, सुप्रीम कोर्ट एडवोकेट जो भानू प्रताप जो आसा हो पूर्ण टीम लीड करता थंयसर आनी प्रत्येक डिस्ट्रिक्टान वचून तो एक्सप्लेनेशन दिता की कशें EVM मशीन जे आसा पळय ते हॅक जाता. आज ताका सपोर्ट करपाक लागून काही लोक जुळलेले आसात. फार्मर जुळला, ST लोक जुळला, OBC लोक जुळला, सगळे धर्माचे लोक जुळलेले आसात. कित्याक EVM तर आयज जर तर बॅन करिना जाल्यार इट इज अ थ्रेट टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. इट इज अ थ्रेट टू द डेमोक्रेसी. कित्याक जरी तर हे 400, जरी तर हे म्हणटा की 400 सीट निवडून हाडपाची कॅपॅसिटी आहा जाल्यार ते 400 सीट तर हाडले त्या दिसा कॉन्स्टिट्यूशन चेंज जातले, त्या दिसा संविधान चेंज जातले, त्या दिसा संविधानान अशें पॉसिबली आसतलें की इलेक्शनूच ना. सो आज जरी तर आमकां ती डेमोक्रेसी वाटोवपाक जाय जाल्यार गोंयकारांक सगळ्यांक सांगूंक सोदता, वो टायम आयिल्लो आसा घरा बसपाचो न्हू, वो टायम आसा भायर सरपाचो, वो टायम आसा भायर सरून क्वेश्चन करपाचो. आज 2 तारखेक आमी त्या दिसा सकाळी ते सांजचे पर्यंत 2 मिटिंग्यो जातल्यो, सावथाक आनी नॉर्थाक. वेन्यू जो आसा पळय तो आमी आउट करतले. वेन्यू आउट केल्या उपरांत हांव रिक्वेस्ट करता प्रत्येक मनशाक आपल्याक जेका जेका गोंयकाराक दिसता की EVM मॅन्युप्युलेशन जाता आनी दुबाव आसा सुद्दां जाल्यार तो एक दीस काडा आनी तो एक दीस काडून त्या वेन्यूचेर याच आनी पळयात अक्षरशः तुमच्या दोळ्यांनी ते कशें EVM मॅन्युप्युलेशन करतात. हांव सगळ्या गोंयकारांक लास्ट विनंती करता, डेमोक्रेसी वाचतली. इश्यू जे वेगळे वेगळे इश्यू आसा पूण इश्यूज जरी तर हे सॉल्व जायना जाल्यार आमकां एकूच चान्स मेळटा तो म्हणटा ते इलेक्शनाक. इलेक्शनाक वोट मारून चेंज करपाक गव्हर्नन्स, इलेक्शनाक वोट मारून चेंज करपाक पॉलिटिकल पार्टी, इलेक्शनाक वोट मारून चेंज करपाक सिस्टम. आनी हे सिस्टमाक जेन्ना चेंज करता तीच सिस्टम तर फेल जाल्ली आसात, सिस्टमूच फेल जाल्ली आसात, EVM फेल जाल्ली आसात जाल्यार एकूच ऑप्शन आसा आमकां भायर सरपाची. आमी इतलें सांगूंक सोदता की EVM मॅन्युप्युलेशन, EVM आनी बॅलट जेन्ना जाताले पळय तेन्ना 3 दिसांनी रिजल्ट आउट जातालो. लक्षांत घेयात, बॅलट जाताले तेन्ना 3 दिसांनी रिजल्ट आउट जाता आनी EVMाक लागता इलेक्ट्रॉनिक मशीन, EVMाक लागता 1 म्हयनो, तितले 45 days सुद्दां लागलेले आसात. So what is the purpose of EVM? EVM is electronic machine. EVM should reduce down the pressure. म्हळ्यार एक इजी प्रोसेस करपाक जाय पूण तो प्रोसेस इजी काय जायना की 45 days तुमकां लागता. गोंयान सुद्दां लागलेले 40 दीस. सो आज
ईव्हीएमाचो रोल जो आहा तो प्ले जायना पूर्ण वर्ल्डाक थंयसर ईव्हीएम जे कोणी ईव्हीएम केला त्यांच्यानी सुद्धा ईव्हीएम भायर मारलेले आसात आणि हांव रिक्वेस्ट करतात आम्ही सगळे जण रिक्वेस्ट करतात एक्टिविस्ट तुमकां आयिल्ले आसात वी वूड ऑल्सो रिक्वेस्ट दी पॉलिटिकल पार्टीज नॉट टू स्लीप एट होम. It is your responsibility. You are responsible. If you are contesting election, you are responsible that आमचे वोट जे मारता ते त्याच पार्टीक वयचे. Where are the oppositions? You are responsible. कित्याक बेश्टे मागीर बोवा म्हणनाका इलेक्शन जाले ना वोट मॅनिपुलेट जाले. Now it is the time. Now you have to speak for us. You have to speak for us because we as a civil society has come forward. It is also responsibility तुमकां ना जाल्यार आमी कळून येतले आणि ना जाल्यार आमकां कळटले कि बाबा you all are hand in gloves with the government. You all are hand in gloves with the government. So requesting everyone come out on 2nd and see how the EVM manipulation has been done. Thank you so much. नमस्कार, मनोज बोलतो. आज सगळ्या प्रेस बांधवांक आणि माझ्या गोयच्या सगळ्या बंधू भगिनी प्रजासत्ताक दिनाच्यो हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक म्हणजे लोकांची सत्ता. हांव हे मुद्दम हो बोर्ड अंडरलायन करून सायडीक दवरता आनी थेट म्हज्या विशया कडेन येता तो म्हळ्यार ईव्हीएम. 2017 7 मे 2017 ह्या तारखेक दिल्ली आम आदमी पार्टीन म्हणजे तांची थंय सत्ता आसा मुख्यमंत्र्यान सगळे असेंब्लीन तांच्यांनी ईव्हीएम कशा पद्दतीन टॅम्पर्ड करू शकता आणि ईव्हीएमाचो फायदो आपूण कसो घेवंक शकता हे तांच्यांनी थंयसर दाखयलें. जेन्ना खंयची गजाल विधानसभेच्या पटलार जेन्ना जाता इट इज टर्म्ड एज रेकॉर्डेड म्हणजे प्रत्येक इन्सिडंट मुवमेंट ताजें रेकॉर्ड करता इन रायटिंग आणि ताजी प्रत जी आसा ती गव्हर्नरा कडेन वता आणि गव्हर्नरा कडल्यान इट इज बीन सेंड टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. इट इज एज क्लियर एज दॅट. तातूंत नमूद जाता कशें आनी कळटा कशें की बाबा जर ईव्हीएमान गडबडी जाल्या जाल्यार ताजी इन्फॉर्मेशन प्रेसिडेंटा कडेन पावली. प्रेसिडेंटान ताजेर कॉग्निझन्स घेवपाची गरज आसा आणि प्रेसिडेंट जेन्ना कॉग्निझन्स घेता तेन्ना ताणें सांगूंक जाय कोणाक चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया की आय थिंक देर इज सम प्रॉब्लम. आणि फक्त विधानसभेन म्हणूनच न्हय तर संपूर्ण भारतभर ईव्हीएमाच्या विरुद्ध लोकांनी आपापल्या परीन लेटरां बरयल्या, कन्सर्न रेज केल्या आणि त्या पद्धतीन ऍक्टिव्हिस्ट किंवा सिव्हिल सोसायटीने आवाज उगडला की आमकां हो ईव्हीएम नाका. तर चीफ इलेक्शन कमिशन हाजेर कित्याक अजून दखल घेना चिंतपाची गरज आसा. सत्तेर जे आज कोण आसा तांकांच फायदो जातलो न्हू. कारण जेन्ना ईव्हीएम हांव जर टॅम्पर करूं शकता म्हज्या फायद्याकूच हांव वापरतलो आनी जेन्ना म्हाका सत्ता काबीज करपाक जाय हांव म्हाका जाय तशेंच लोकांक करूंक लायतलो. म्हाका दिसता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे खऱ्या अर्थान स्वतंत्र रित्या काम करपाची गरज आसा आणि देशाच्या जनतेक दाखोवन दिवपाची गरज आसा की येस आमी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया लोकांचे काही जी गाराणे आसा ती आयकता आणि हे ईव्हीएम बॅन करता आणि लेट अस कम बॅक टू द बॅलेट पेपर. आता मुद्दाम हांव तुमकां सांगता की म्हजी जेन्ना इफ आय एम नॉट डुईंग समथींग अप टू द मार्क जाल्यार म्हाका हे काही गोष्टी पाड म्हणजे बुद्धी येता पळय त्यो लोकांक बरें पुटा पुरो हांव तांकां पिशे करून दिता. हांव तुमकां भेटो एक व्हरता की सद्या आतां जस्ट रिसेंटली श्रीराम हांव जय सियाराम म्हणटा थोडे जय श्रीराम म्हणटा. बरी गजाल. प्रत्येक मनशाक आपापल्या परीन देवा संदर्भात भावना आसा. मुसलमानाक आपल्या अल्लाह बाबतीन भावना आसा, ख्रिश्चनाक आपल्या जेजू बाबतीन भावना आसा, तशेंच हिंदू धर्माक आपल्या हिंदू देवांच्या संदर्भात भावना आसा. पण हिंदूचे जे कितें
डिसिजन घेता पळय ते कोण पॉलिटिशियन घेवपाक बसूना आनी तांकां पॉलिटिशियनाक अधिकारूय दिवना. द डिसिजन हॅज टू बी टेकन फॉर हिंदू धर्म. ते आमचे धर्माधीश पिठाधीश बशिल्ले आसा, 4 पिठाधीश बशिल्ले आसा, तांच्यांनी डिसिजन घेवपाचें आसता. कोण तरी म्हणूंक लागलो, हांवें म्हणूंक लागलो, आमी म्हणूंक लागलो कितें राम जन्मभूमी विशय घेवन आमी तो तडीक लायलो. वेर इज इन केस उत्तर दिशेचे जे पिठाधीश आशिल्ले ते वचून हातून आमगेले कोर्टान वचून तांच्यांनी हो विशय तडीक लायलो. आतां जेन्ना धर्माचे जे अधिकारी आसा तांच्यांनी जेन्ना हो विशय राम जन्मभूमीचो जेन्ना तडीक लायलो, देन हाव कॅन वन पॉलिटिकल पार्टी कॅन से की हे हांवें केला म्हणून आनी ताचो फायदो घेवंक सोदता. हे आतां फायदो घेवपाक पयलीं सुरवातीक कशें जालें, हिंदू मुसलमान. आमकां ही गजाल संपूर्ण देशाक पूर्णतया समजता. खबर आहा इंद्रनी बाब म्हगेली 3 मिनटां जातली, पण आमकां सगळ्यांक समजता की हिंदू धर्म हो सगळ्यांचो आनी सगळे त्या धर्माक मानतात. सगळे धर्म एकामेकाक मानता. तुवें म्हाका मातसो डिस्टर्ब केलो, हांव डायवर्ट केलो. वॉट आय मीन टू से की हे जे आसा पळय आतां हे धर्माधिकार सगळें जाला पळय धर्माच्या बाबतींत, हे सगळें पाडाकपणाची बुद्धी. आनी हांव मुद्दम कित्याक सांगूंक सोदता, खंयचे आमच्या धर्माधिश्टान म्हणजे आमच्या पिठाधीशान कितें म्हळें आचार्यांनी की खंयचें देवूळ जेन्ना बांदता पळय तातूंत जेन्ना प्राण प्रतिश्ठापना करता पळय ती खऱ्या अर्थान मुर्तीची न्हय तर ती देवळाची. आनी देवूळ हे म्हणजे शरीर आनी मुर्ती ही शरिरांतलो आत्मा. जाल्यार इनकम्प्लीट शरीर आसून तो आत्मा कसो कितें तातूंत तूं घालूंक शकता. म्हाका आतां इलेक्शनाक वचपाची उमेद आयल्या. जाता तितले बेगिना कशें मोडके तोडके आसूं, म्हाका इलेक्शनाक उमेद आयल्या. हांव इलेक्शनाक हें सगळें आतां एनीथींग वीच इज ग्लिटर इज गोल्ड अशें म्हणून लोकांक दाखोवन हांव इलेक्शनाक वचूंक सोदतां. जेन्ना तुवें कांयच करूंक ना, तूं म्हणटा गॅरंटी म्हणटा, खंयची गॅरंटी तुवें कंप्लीट केल्या रे बाबा? एकूय गॅरंटी कंप्लीट करूं ना मरे. तुवें पोटां भरल्या फक्त श्रीमंताची आनी जितले देशांतले 140 कोटी जनता आसा पळय तातूंतले 90% लोक आसा ते उपास मारून जगता. म्हणून तुका आज ईव्हीएम टॅम्पर करपाची गरज पडली आनी तूं अजूनय सांगता की म्हाका ईव्हीएम जाय म्हणून. वेर एज इन केस एंटायर इंडिया इज सेईंग आमकां बॅलेट पेपर जावो म्हणून. आनी ब्रिंग दॅट बॅलेट पेपर बॅक टू अस आनी आमकां आमच्या मतांचो अधिकार पूर्णतया सफल जावपाची गरज आसा. धन्यवाद.